पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असणार आहेत. या संपूर्ण संदर्भात संजय राऊत यांनी जे आहे ते टीका केलेली आहे. राजकीय कार्यक्रम असल्याची टीका ज्यांनी केली. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते परिणय फुके आहेत. काय सांगाल? त्यांनी आता टीका सुरू केली आहे, राजकीय कार्यक्रम असल्याचे बोलले. आता कसं बोलतं कायकडे? असं आहे की संजय राऊत कुठेतरी मीडियामध्ये येण्याचा हा नेहमी त्यांचा केविलवाना प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या प्रकारच्या एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला जिथे अजित डोवाल सारखे अजितजी डोवाल सारखे एक चांगले अधिकारी जे आता सरकारचे ॲडवायझर आहेत आणि ज्यांनी पूर्ण जगभरात भारताचं नाव कुठेतरी भारताचे इंटेलिजन्स जगभरात आपलं नेटवर्क उभं करून भारताच्या इंटेलिजन्सचं नावही आज मोठ्या मोठ्या एजन्सीच्या बरोबरीच्या मुसाद आणि CIA बरोबरीत आणून ठेवलेलं आहे. अशा व्यक्तीचा आज जर सत्कार होत आहे, त्या कार्यक्रमात जर या प्रकारच्या टीका करून त्या कार्यक्रमाला गाळबोट लावत असतील तर मला असं वाटतं की मला संजय राऊतांची क्यू येते. एकूणच जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते स्तुतीसुमनं जे आहे ते अभिजित दिपके यांच्यावर केलेलं आहे. त्यांची काळजी ते घेत आहेत. याकडे आपण कसं बघता? तर ज्या प्रकारे उद्धव ठाकरेजींनी दिपकेजींची तारीफ करतात आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरेजी असतील किंवा राहुल गांधीजी असतील, यांचे जे डुबते पक्ष आहे यांचा काहीतरी एक तिनक्याचं म्हणजे डुबते को तिनके का सहारा असं म्हणतात, तसं त्या दिपकेंचा सहारा या दोन्ही दुबते पक्षांना आहे असं वाटतं आहे. आणि कुठेतरी विरोधी पक्ष कुठेतरी कमकुवत झाला होता, तर त्यांना कुठेतरी आवाज उचलले नाहीत किंवा आंदोलन करण्यासाठी त्यांचा जे कॅडर होतं ते कुठेतरी साथ देत नव्हतं. आणि आता दिपकेंच्या माध्यमातून या प्रकारचं एक आंदोलन सरकारच्या विरोधात उभं झालेलं होतं, तर त्याचा कुठेतरी आपली सहानुभूती दाखवून किंवा आपल्या काहीतरी त्यांची विचारपूस करून त्या सगळ्या एजन्सींचा सहानुभूती घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंचा आहे. एकूणच जर बघितलं असेल तर त्यांनी कृष्णाचे अवतार जे आहे ते अभिजित यांना संबोधलेलं आहे. खरंच कृष्णाचे अवतार असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे ते कृष्णाचे अवतार आहेत की दिपके कृष्णाचा अवतार आहे की नाही माहीत नाही, पण उद्धव ठाकरे निश्चितच कंसाचा अवतार आहे आणि निश्चितच कंस मामाची भूमिका ते पूर्ण निभवत आहे. आपण जर बघितलं असेल तर अभिजित दिपके यांना भेटण्यासाठी आता नेते मंडळी त्यांच्या घरी जे आहे ते गर्दी करू लागलेले आहेत. चंद्रकांत खैरे असतील, बच्चू कडू जे आहेत त्यांनीसुद्धा जे आहेत ते भेट दिलेली आहे. बच्चू कडू जे आहेत ते आता सत्तेमध्ये आहेत, तुमच्यासोबत आहेत. कसं बघता याकडे? बच्चू भाऊंचा जो मूळ स्वभाव हा विरोधी पक्षाचा स्वभाव आहे आणि कुठेही कोणत्याही विषयाला विरोध ते नेहमी करत असतात. आणि म्हणून ते सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात असो, ते प्रत्येक वेळेस काही ना काही विरोधी पक्षाचीच भूमिका ते मांडत असतात, ते सभागृहाच्या आत असो किंवा सभागृहाच्या बाहेर असो. आणि आता मला असं वाटतं दिपकेंना जाऊन भेटलं तर त्यांचा जो थोडासा जो विरोधी पक्षाचा त्यांच्यामध्ये जो विषय आहे त्यांचा तो कुठेतरी बाहेर आलेला आहे आणि म्हणून त्यांनी दिपकेंची भेट घेतली. शेवटचा प्रश्न, अभिजित दिपके यांनी पुन्हा जे आहे ते लक्ष भाजपला केलेलं आहे, केंद्र सरकारला केलेलं आहे. कसं वाटतं पेपरफुटी संदर्भातलं आणखी जे आहेत ते दावे ते सामोरं आणणार, याकडे कसं बघता आपण? बघा, असं आहे की अभिजित दिपकेंनी ज्या प्रकारे नीट पेपरफुटीच्या संदर्भातला आवाज उचलून त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा मागितला आणि मोठं आंदोलन तिथे केलं, त्याच प्रकारे पंजाबमध्येही पेपरफुटी झालेली आहे. तिथे त्यांनी जाऊन तिथचे विद्यार्थी त्यांची वाट बघतात आहे. कर्नाटकामध्ये पेपरफुटी झाली, तिथचे विद्यार्थी त्यांचं वाट बघतात आहे. तिथे जाऊन त्यांनी आंदोलन करावं. जर आज दिपकेंनी जर या संदर्भातलं जर आंदोलन पंजाब किंवा कर्नाटकामध्ये केलं नाही तर कुठेतरी त्यांच्यावर त्यांच्या पक्षाचे किंवा झिंझिनचे जे आरोप त्यांच्यावर होऊन राहिले की त्यांचं कुठेतरी फॉरेन फंडिंग, देशात अस्थिरता निर्माण करण्याकरता ज्या मोठ्या प्रमाणात फॉरेन फंडिंग जे झालेलं आहे दिपकेंना, ते कुठेतरी त्याच्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब होणार. आणि म्हणून कुठेतरी दिपकेंनी आता हे आंदोलन त्यांनी देशव्यापी करावं, कर्नाटक आणि पंजाबमध्ये सुद्धा करावं. एकूणच आपल्या संपूर्ण संदर्भात बोलण्यासाठी भाजप नेते परिणय फुके होते. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतूर, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.